16 अगस्त को अकोला जिले के लिए काल बनकर आया। जिले के कई भागों में भारी वर्षा हुई तो कहीं बादल फटने जैसी बारिश में तबाही मचाई। बात करें मुर्तजापुर की तो यहाँ लखपुरी के नाले बाढ़ आने से दरियापुर मुर्तजापुर मार्ग पूरी तरह ठप हो गया था। मुर्तजापुर, बोरगांव, मंजू, तेल्हारा, चौहट्टा बाजार, पंचगव्वान के हालात बद से बदतर हैं। यहाँ खेतियों को भारी नुकसान हुआ है। कई खेतियां बह गई हैं तो कई पानी में डूब चुकी हैं। फसलें पूरी तरह बर्बाद हो गई हैं और कहीं कहीं गाँव में भी घरों में पानी घुस गया है तो वहीं सड़कों से नदी की शक्ल ले चुकी है। कुल मिलाकर देखा जाए तो पूरा अकोला जिला बारिश में भारी नुकसान किसानों को होने की संभावना जताई गई है। प्रशासन से जल्द मामले की दखल देकर मुआवजा देने की मांग अकोला वासियों ने की। संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। अजय शेत खुदानपूर आणि रसलपूर लाखपुरी सर्कलमध्ये 1000 हेक्टर पाण्याखाली आहे। पाण्याखाली असून 400-500 वाहन तिकून आणि 400-500 वाहन इकून आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी, विमा देण्यात यावा, कास्तकाराची मदत करण्यात, विमा गव्हर्नमेंटची जे मदत आहे पुरी कास्तकाराला मिळावं। कास्तकाराची जे पराठी आहे हे कम से कम फुलपाते राहिलेली आहे। पुरात जे पूर आहे हे ढगफुटी झाली, त्याच्यामुळे हजारो हेक्टरचे कास्तकाराचे नुकसान झाले। याची भरपाई गव्हर्नमेंटने तात्काळ द्यावं आणि उद्या पंचनामा करण्यात यावं। तात्काळ पंचनामा करावा आणि तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात मदत देण्यात यावं। कारण रसलपूर आहे, खुदानपूर आहे, लाखपुरी आहे, लाखपुरी सर्कलमध्ये असे अनेक गावं आहेत। त्याच्यामुळे ढगफुटीमुळे लय हजारोचे हेक्टरचे नुकसान झाले। तर इतकं संपर्क तुटला आहे। लाखपुरी आणि पायटांगी या गावाचा संपर्क तुटला। 400-500 वाहन इकून आहेत, 400-500 वाहन तिकून आहेत आणि कास्तकाराला तेवढं तात्काळीनं मदत देण्यात यावं, उद्या पंचनामा करण्यात यावं। आज दापटी रोडवर पावसाच्या प्रवाहात ज्या गोष्टी झालेल्या घडलेल्या आहे, आज खूप सारा पाऊस हा दापटी रोड इथे पडलेला आहे आणि जे गटर उद्या रविवार क्रमांक इथून अनेक दापटी रोडून अनेक प्रकारे कावळ आणि पालख्या अनेक इथून कानिग्रामकडे प्रस्थान करतात आणि इथे गटर योजना सरकारने अशी केलेली आहे की इथे खूप साऱ्या पालख्या नॉर्मली शिवभक्तांना खूप त्रास होणार आहे पुढे। तरी आपली इथे पालखी तुम्ही स्वतः बघू शकता, इथे सरकारने काही काम केलेलं नाही। महानगरपालिका पण याची दखल घेत नाही आहे। तर माझी एवढीच भाजप सरकार आणि महानगरपालिका यांना एवढीच विनंती आहे की यांनी लवकर गटर योजना आणि रस्ता रुंदीकरण याचं काम चालू करावे। आणि तुम्ही लाईटही बघू शकता, रात्री खूप लोकांना जे बुजुर्ग लोक आहे त्यांना खूप त्रास होते, त्यांचा ॲक्सिडेंट होऊ शकते। आणि रहदारी समूहात खूप जणांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। मागे आम्ही खूप जणांची सेवा केली, तरी आमची एवढीच विनंती आहे या रस्त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी।